कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी घेतलाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा घाडगेंनी केली। साधारणच गुन्हे आहेत ना, एवढा जीवघेणा हल्ला आमच्यावर झाला आणि तुम्ही किरकोळ कलम लावले, हे काय पंतप्रवरची भाषण आहेत? तुम्ही प्लॅन करून मला मारायचा प्रयत्न केला, जीव मारायचा प्रयत्न तुमचा होता। तिथं त्यावेळेस ऐन वेळेस पोलिस त्या ठिकाणी पोहोचले म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचलो। अरे तुम्ही किरकोळ गुन्हे दाखल करून कुठंतरी सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कुठंतरी पाठीशी घालायचा प्रयत्न सुरू आहे। जरांगे पाटलांनी जी काय काल मागणी केलेली आहे त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि त्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे। सत्तेला चिटकलेले लोक आहेत, त्याला खुर्ची सुटवत नाही, त्यांनी द्यायचं नाही म्हणायचं आम्ही द्या म्हणणार। जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। ते म्हणतात माझीच बदनामी होते, मी कोर्टात जाणार। अरे नीट वागा ना, मग बदनामी होत नाही का? बदनामी होते ह्याचा विचार करा। तुम्ही जर त्या सभागृहात पत्ते खेळत असाल, तुम्ही जर शेतकऱ्यांना मुजोर शेतकरी माजुरी शेतकरी म्हणत असाल, शेतकऱ्यांबद्दल चुकीचे वक्तव्य करत असाल, ओसाडगावची पाटीलकी म्हणताय, मग कशाला राहिलात त्या पदावर? बदनामी सारखं नका वागू।